नमस्कार मित्रांनो, मी माऊलीकडून मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत आयुष्यमान कार्ड कसं काढायचं. तर सर्वात प्रथम क्रोमला यायचं आणि क्रोमला आल्यावर सर्च करायचं आयुष्यमान कार्ड. जसं आपण सर्च केलं, पहिलीच वेबसाईट आहे PMJY बेनिफिशियरी पोर्टल. यावर क्लिक करायचं. जसं क्लिक केलं की इथे हे बघा, लॉग इनच्या बाजूलाच दोन ऑप्शन आहेत, बेनिफिशियरी आणि ऑपरेटर्स. बेनिफिशियरीवरच क्लिक करायचं आहे, ऑपरेटरवर नाही. त्यानंतर कॅप्चा कोड आहे, जो कॅप्चा कोड आहे तोच सेम टू सेम कॅप्चा कोड भरून घ्यायचा आपण. खाली मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. पूर्ण मोबाईल नंबर टाकले, व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केलं, मोबाईलवर OTP येतोय बघा. आता जो आपल्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP आला की आपण इथं OTP टाकून घेऊ. OTP टाकून घेऊ इथं आपण. इथं खाली कॅप्चा कोड आहे, तोच कॅप्चा कोड टाकायचा पूर्ण. आणि लॉग इन या बटनावर क्लिक करू आपण. कॅप्चा कोड टाकणं झाला आहे आपला पूर्ण. लॉग इन या बटनावर क्लिक केलं. PMJY जो ऑप्शन आहे तोच ऑप्शन राहू द्यायचा आपल्याला. बाजूला जे राज्य आहे आपलं ते राज्य सिलेक्ट करायचं. बाजूला 5 नंबरचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर जायचं. PMJY MJPJY हे ऑप्शनवर क्लिक करायचं. डिस्ट्रिक्टमध्ये जे आपलं जिल्हा आहे तो जिल्हा आपण इथं चॉईस करायचा. सर्च बारवर गेल्यानंतर इथं फॅमिली आयडी आणि आधार नंबर येतं. आपण आधार नंबरनं लॉग इन करू. आधार नंबरवर क्लिक करायचं. पूर्ण आले तर आता आधार नंबर टाकून द्यायचा आपण. आपला जो पण आधार नंबर आहे तो टाकायचा. आणि कॅप्चा कोड भरून घ्यायचा. आणि सर्च या बटनावर क्लिक करायचे. क्लिक केलं की पूर्ण आपल्या फॅमिलीची डिटेल्स इथे येऊन जाते. कोणाकोणाला आयुष्यमान कार्ड आहे ते पूर्ण डिटेल्स आलेली आहे इथे. हे बघा, पूर्ण डिटेल्स आलेली आहे. तुमच्या घरच्यांना इथं साईटला डाउनलोड ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचे आणि आपलं आयुष्यमान कार्ड डाउनलोड होतोय.